कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम तहूर रोहा आलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत करतोय। या विभागातील खेळाडूंचं आणि नक्कीच तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे। आता नक्कीच आपण या मॅच कडे जाणार आहोत। या ठिकाणी काही महिला वर्ग देखील या ठिकाणी आमचा आलेला, त्यांना विनंती असेल आपण स्टेज कडे या। आपले देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि विनंती असेल ज्या खुर्च्या आपण आजूबाजूला नेल्यात त्या महिलांसाठी प्लीज आपण द्यायच्यात ही विनंती असेल आता खेळाडूंना माझी। कारण आता हळूहळू सामने सांगतीकडे वळताना पाहायला मिळतात आपल्याला। या श्रीराम चषकामध्ये आलेल्या सर्व आमच्या या महिला मंडळाचा एक समालोचक म्हणून मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। पंच काय पाणी पाहिजे का? ओके नाही तर जाऊया आपण सामन्याकडे। तर जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सूर्य नडला होता। अरे जाळून देखील ताज सारा अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओमले नडला होता। अरे औरंगजेब सुद्धा रडला होता, कारण दरबारात आवाज चढून त्याला शिवाजी राजा रडला होता। अरे सांगा ओरडून जगाला, नडणारा फक्त आणि फक्त माझा मराठी होता, फक्त आणि फक्त माझा मराठी होता। तर मित्रांनो फायनलचा थरार, फायनलची मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळते। दोन्ही संघ सज्ज झालेत। कालच्या दिवसातला हिरो आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, नाव आहे राज मंगेश बिरगावले, निघालाय बॉल हातामध्ये घेऊन। तर आजच्या दिवसातला हिरो आपण पाहतोय अमोल वाडवळ, स्ट्राइक एंडवर बॅट हातामध्ये घेऊन उभा आहे, त्याला साथ देण्यासाठी अंकित वाडवळ। जरूर हा उलटचा सामना होईल, पंचांचा येतोय कॉल, सामन्याला होते सुरुवात। यावेळेस पहिलाच बॉल रनअप मध्ये प्रॉब्लेम, कारण हा फायनलचा दबाव, हा फायनलचा प्रेशर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। 3 षटकांची सामना, 3 षटकांची मॅच आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राज बिरगावले निघाला, फेकलाय पहिलाच बॉल फेकला अमोल वाडवळने स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर। स्ट्रॉंग स्टँडर्ड स्टार षटकार, व्हाट अ शॉट। कारण असं म्हणतात ना मित्रांनो, मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा ये तो केवल भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी खुशी और कभी गम है। क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे मित्रांनो, कधी आनंद देतो, कधी रडवून जातो, कधी डोक्यावर ऊन येतं, कधी सावली येतो। क्रिकेटचा खेळ कधी मात्र मित्रांनो तुम्हाला जिंकून देतो, कधी तुम्हाला हरवतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत जिंकतो तो तुमचा आमचा टेनिस क्रिकेट। आणि हाच थरार रंगलाय जाधववाडी गावामध्ये श्रीराम चषक। त्याच दरम्यान पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि हा बॉल मात्र जरूर मैदानावरच थांबलाय। स्वतः अमोल वाडवळने हा बॉल उचलून दिलाय राज बिरगावलेच्या हातामध्ये। कारण राज बिरगावले अमोल वाडवळ हे पहिल्यांदा समोर आले नाही, अनेक वेळा समोर आले जरूर, पण आज लढाई जरूर ही गावागावाची आहे। कारण ना पैशासाठी नाही स्वतःच्या नावासाठी, अरे आम्ही तर क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी। हा गावचा क्रिकेट आहे मित्रांनो, आज जरूर रंगला इथं या मैदानावर। ओहो हो हो, याच दरम्यान मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील डॉट केलाय। अमोल वाडवळला सांगितलाय एक डाव तुझा दुसरा डाव माझा। वा भाई वा, काय क्रिकेटचा खेळ आहे। 3 बॉल आतापर्यंत, 3 बॉल मध्ये 6 धावा स्कोर कार्डवर। षटकातील चौथा बॉल यावेळेस मात्र सुरेख फटका, जरूर खेळा जसा तांदळातून खडा बाजूला काढावा असा स्ट्रोक खेळलाय हा बॉल। दोन खेळाडूंना इथं धोका दिलाय बॉलने आणि हा बॉल मात्र झालाय फरार। मिळतोय अमोल वाडवळचा चौकार। 10 धावा धावफलकावर। असं म्हणतात ना मित्रांनो, मैदानात हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हारलेला माणूस कधीही जिंकू शकत नाहीये। म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये मन मात्र स्थिर ठेवलं पाहिजे।
तुमचं मन जर स्थिर असेल तर तुम्ही मोठी मॅच देखील जिंकू शकता. षटकातील धीम्या गतीचा बॉल, 5वा बॉल याच दरम्यान फेकला गेलाय राज बिरगावले या बॉलरने. हा 5वा बॉल होता. 5 बॉल मध्ये 10 धावा. शिवगर्जना कळंबचे संघ अजून या षटकातील. गत वर्षामध्ये आपण पाहिलं तिसे संघ पहिला नंबर आणि हा कळंबचे संघ 3रा नंबर आला होता. म्हणजे या वर्षामध्ये देखील कायम त्यांनी स्थान ठेवलंय. या वर्षामध्ये काय होतंय हा मात्र मोठा फटका. पण इथं आपण पाहूया हा बॉल मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल वाडवलचा सुरेख शॉट, चौकार. पहिल्या षटका अखेर 14 धावा विदाउट लॉस. पहिल्या बॉलवर षटकार मारलेला असताना देखील चांगला कमबॅक केला राजने देखील. आणि इथं आपण पाहतोय 14 धावा शिवगर्जना कळंबचे संघ. काय या 2023 मध्ये तिसे संघ फायनल मारली होती. 2024 मध्ये सलग फायनल मारणार का की 2023 मध्ये 3रा क्रमांक आला होता कळंबचे संघाचा. तो कळंबचे संघ आज फायनल मारेल का? जरूर प्रश्नचिन्ह दोन्ही टीमच्या पाठीमागे लागलाय. उत्तर मात्र देण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्यात. अंडर 25 चे सामने देखील याच्या अगोदर झाले होते याच मैदानावर. त्यावेळेस देखील आपण पाहिलं तिसे संघाने त्याच्यामध्ये बाजी मारली होती. बॉलिंग मार्कर आपण पाहतोय ऋतिक निवाते. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय सोमजाई तिसे संघाकडून. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अंकित वाडवल मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. हा बॉल मात्र डॉट जातोय आणि इथं जरूर धाव संख्या थोडीशी स्थिर होते. कारण फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नसते. कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवत असते. विश्वास स्वतःवर ठेवावा लागणार आहे इथं अंकित वाडवलला. षटकातील दुसरा बॉल, दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका केलाय. कव्हर मध्ये बॉल जातोय. याच दरम्यान धाव घेतलं. ओव्हर थ्रो बॉल सरळ दन 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 सीमारेषा पार. दणदणीत चौकार. पंच या धावा किती घेऊ? 4 की 5? 5 धावा. पंचांचा होतोय पंजा. ही चुकी केली. एक चुकीचा थ्रो किती महागात पडतो ते जरूर. कारण मित्रांनो मी नेहमीच सांगतो समालोचन करताना थ्रोच्या बाबतीत कुणाला आठवायचं असेल ना तर भारताच्या रवींद्र जडेजाला आठवा. तुम्ही कुठल्याही दिशेला त्याला उभं करा, थ्रो सरळ बॉलरच्या किंवा विकेट किपरच्या हातातच येणार. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये फिल्डिंग देखील खूप महत्वाची असते. इथं चुकी झाली सोमजाई तिसे संघाच्या क्षेत्ररक्षकाची. 5 धावेने पाहूया आपण तुषार जे आम्हाला सांगतील. स्कोर होतोय 19 धावा स्कोर कार्डवर. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. हा बॉल मात्र चकवलाय. चकमा देणारा बॉल जरूर पाहायला मिळाला आपल्याला ऋतिक निवाते याचा. आजच्या दिवसामध्ये पाहिलं ते एक समालोचक म्हणून आमच्या श्रीराम मित्र मंडळ जाधववाडी यांनी एक टी शर्ट आम्हाला देखील स्पॉन्सर केले. आणि कालच त्यांनी सांगितलं की शाहीर योगेश जाधव आमच्या नावाचे टी शर्ट घालून तुम्ही दिवसभर कॉमेंट्री करा. कारण मी असे टी शर्ट घालून कधी कॉमेंट्री केली नाही. आज पहिलीच वेळ आहे जाधव साहेब. पण मुलाने आग्रह केला आणि त्याच्यामुळे. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. डीप मिड विकेटला मिस फील्ड होते आणि याच दरम्यान पुन्हा एक धाव मिळते. दरम्यान इथं आपण पाहतोय 2 धावा. 2 धावेने धावसंख्या होते 21. 21 धावा शिवगर्जना कळंबचे संघ. ऋतिक निवाते. षटकातील पुढचा बॉल अमोल वाडवल साठी. हेलिकॉप्टर उडवलाय 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 उडवला. हा हेलिकॉप्टर आकाशामधून उडलाय. हा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग अमोल वाडवलचा षटकार. 27 धावा धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन
माणगाव तालुक्यामध्ये दुसरा शिवगर्जना कळमजे संघ त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. त्यांचं अभिनंदन. तुषार शेठ वाडवळ पुरस्कृत ती स्पर्धा जरूर त्या स्पर्धेमध्ये त्यांनी संघ भरवला होता. पण इथं देखूया काय होतोय. इथं देखील तुषार शेठ वाडवळ पुरस्कृत हा शिवगर्जना कळमजे संघ खेळतोय. काय ही मुलं पुन्हा एकदा तुषार शेठ वाडवळांना विजयी करून देतील का, प्रश्नचिन्ह इथं आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा हवाई फायर हा बॉल. आजच्या दिवसामध्ये सोम जाई तिसरे संघाचं क्षेत्ररक्षण नक्कीच मी म्हणेन खराब होतंय. कारण काल जो याच मुलाने खेळ केला होता ना, अफलातून खेळ केला होता, पण आज फायनलची मॅच खेळताना कुठेतरी चुकी करतोय. आणि टोटल धावसंख्या 2 षटका अखेर 33 धावा 33. शिवगर्जना कळमजे संघाला काय स्टार्ट मिळाले, काय सुरुवात मिळाली. 33 आकडा गाठला आतापर्यंत. जर्सी नंबर 33 आला की तुम्हा आम्हाला आठवतो भारताचा हार्ड हिटर हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक. सहा चेंडू बाकी अजूनही बॉलिंग मार्कर बदल झालाय. सुयोग बिरगावले कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात ऋतिक निवाते असेल, सुयोग बिरगावले असेल, या सर्व क्रिकेटरनी काय खेळ केला आणि त्यातला सुयोग बिरगावले आलाय. 2 षटका अखेर टोटल तर चांगली मोठी आहे. इथं अंकित वाडवळ स्ट्राइक एंडवर. अंकितने यावेळेस एका हाताने बॉलला उडवलंय. हा बॉल मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. यावेळेस मात्र हा चेंडू सरळ होतोय सीमा रेषेवर. मैदानावर आउटफील्ड अतिशय तेज तरार आपल्याला पाहायला मिळते. एका हाताने मारलेला फटका देखील 4 धावांसाठी गेलाय. 37 धावा ऑन अ स्कोर कार्ड. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय 2 दिवस YouTube लाईव्हचा खर्च आम्हाला ज्याने दिलाय ते आमचे बाळाराम सरफळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतोय आपण त्वरित या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. याच दरम्यान हवेमध्ये बॉल. तिसरे संघ फायनल मध्ये हे काय करतो. धन्यवाद सरफळे साहेब, आपण पुन्हा एकदा आलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. जरूर आमचे वस्ताद तिकडे मंगेश बिरगावले विचार करत असतील की आज मुलांचा खेळ असा का चाललाय. ज्या काल मुलांनी याच मैदानावर इथल्या सर्व विभागातल्या या प्रेक्षकांची मनं जिंकली, आज मात्र फिल्डिंग मध्ये वेगळं चित्र. याच दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर मिस्टर अमोल वाडवळचा घणाघाती लॉंग अँड स्ट्रॉक षटकार. 44 धावा 44 धावा स्कोर कार्ड वर. काय टोटल आहे. अजूनही 3 चेंडू बाकी. 11 बॉल मध्ये 34 धावाची इनिंग खेळताना अमोल वाडवळ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर ANP लाईव्हच्या माध्यमातून. फायनलचा थरार, फायनलची मॅच, फायनल मात्र रंगेल यातील मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. इथं तुलना कुणाचीच आपण करू शकत नाहीये. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. या बॉलवर मात्र सांगितलंय अमोल वाडवळ. हो पंच आमचे मिलिंदजी गोरिवले सर यांचा इशारा होता वाईड बॉलचा. 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. एका धावेने स्कोर कार्ड मात्र 45 जर्सी क्रमांक 45 रोहित मॅन शर्माचा आकडा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू बाकी कळमजे संघासाठी. याच दरम्यान आपण पाहतो डाऊन द ग्राउंड हा फटका जरूर खेळलाय. वा गोलीच्या वेगाने हा बॉल मात्र येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या होते 47. असं म्हणतात ना कुछ पाने के लिए झुकना भी पड़ता है, तशी ही मॅच मात्र जरूर प्रथम क्रमांक इथे मिळवायचा असेल ना तर या मैदानामध्ये स्वतःला झुकवावं लागणार आहे खेळाडूंना दोन्ही टीमच्या. ही मॅच सहजासहजी मात्र कुठला संघ जिंकू शकत नाहीये. रनअप मध्ये प्रॉब्लेम जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला सुयोग बिरगावलीच्या. 2 चेंडू बाकी
नशीबी आपल्या समोर हारायला तयार असतं, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची असली पाहिजे. इथं मानसिकता कुठल्या संघाची जिंकण्याची आहे बघूया, प्रश्नचिन्ह अजूनही लागलाय. याच दरम्यान आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल फेकला होता, वाईड बॉलचा इशारा जरूर दिला गेलाय. या षटकातील आणखी एक वाईड बॉल. धावसंख्या होते 48, 48 धावा, अजूनही 2 चेंडू बाकी. स्कोर कार्डवर माना सन्मानाची टोटल तर उभी झाली आहे. या दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं फटका खेळलाय, सिंगल एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि याच दरम्यान मात्र दुसरी धाव होते कंप्लीट. 48 आणि 2 50, हाफ सेंचुरी होते शिवगर्जना कळंबच्या संघाची. वा, जबरदस्त या ठिकाणी टोटल. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल जरूर या ठिकाणी शेवटचा बॉल बघूया, सुयोगचा यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. समोर आपण पाहूया पुन्हा एकदा अमोल वाडवल म्हटलं तर हा शिवगर्जना कळंब संघाचा टायगर वाघ आहे. काय खेळ केले त्याने आजच्या दिवसामध्ये, काय बॅटिंग केले त्याने आजच्या दिवसामध्ये, पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा बॉल सुयोग बिरगावलेचा. क्या बात है, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. सूर्यकुमार यादवला आठवण करून देणारा फटका, लॉंग अँड स्ट्रॉंग. आणखी एक षटकार. टोटल 56 धावा जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 57 धावांची गरज सोमजाई तिसे संघाला. 14 बॉल मध्ये 44 धावा. अमोल वाडवल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय खेळ केला या खेळाडूने, वा, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकही विकेट गेली नाही आणि 56 धावा स्कोर कार्डवर शिवगर्जना कळंबचे संघ. अठरा बॉल मध्ये 57 धावा जिंकण्यासाठी सोमजाई तिसे संघाला. मी सर्व आमच्या ग्रामस्थांना मान्यवरांना विनंती करतोय, आपण आजूबाजूला आला असाल तर या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हा सामना झाल्यानंतर लगेच आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम, स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. त्वरित आपण मैदानावर उतरायचं आहे. शिवगर्जना कळंब संघाला ही विनंती असेल. माणगाव तालुक्यातला संघ आणि सोमजाई तिसे रोहा तालुक्यातील संघ, माणगाव रोहाची लढत मैदानावर सुरू झाली आहे. 18 बॉल मध्ये 57 धावा पूर्ण करायच्या आहेत. काय कालची बॅटिंग पुन्हा एकदा राज बिरगावले याच मैदानावर दाखवेल का, हा प्रश्नचिन्ह जरूर भीत मात्र लागलाय. श्रीराम चषक 2024 फायनलचा दिवस, फायनलची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये खरंच भाग घेतला त्या सर्व संघाच्या आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण आपण या स्पर्धेमध्ये आलात, आम्हाला सहकार्य केलात, त्याबद्दल मनापासून आपलं खरंच आम्ही स्वागत या ठिकाणी करत आहोत. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. टेनिस क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे का, सहज तुम्ही जिंकता का? नाहीये, संघर्ष करावा लागतो. तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो, त्याशिवाय तुम्हाला जिंकता येत नाही. आणि तोच संघर्ष, संघर्षमय सामना जरूर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय.
गत वर्षामध्ये पुन्हा सांगतो प्रेक्षकांना, गत वर्षामध्ये कलमजे संघ 3रा नंबर या मैदानावर ते घेऊन गेले होते, तिसऱ्या संघाने पहिला घेतला होता. पण आज संधी जरूर आले, कलमजे संघ आज पहिला घेणार का की पुन्हा लगातार 2रा वर्ष आणि 2री फायनल या मैदानावर नेणार सोमजाई तिसे संघ. कारण आमचे मित्र कलमजे गावचे अनिल राऊत मला नेहमीच सांगतात की योगेश सर तुम्ही आमच्या माणगाव तालुक्यामध्ये खूप वेळा कॉमेंट्री करण्यासाठी येता, पण ज्यावेळेस आम्ही तुमच्या बाजूला येतो ना त्यावेळेस तुमच्याकडचं आयोजन अतिशय सुरेख असतं. आणि मी ज्यावेळेस हा बॅनर आला आणि मी स्टेटसला ठेवलं त्या क्षणीच लगेच मला अनिल राऊतने कॉल केला, म्हटलं सर इथं पहिली टीम आमची बुकिंग करा, आम्हाला इथं खेळायला यायचंय. कारण हा श्रीराम चषक आणि इथलं आयोजन त्यांना खूप आवडतं आणि हा संघ नक्कीच इथं दाखल झालाय. सोमजाई तिसे संघ हा देखील सातत्याने या स्पर्धेमध्ये उतरत असतो. दोन्ही संघांचं अभिनंदन, दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मॅच कडे. अमोल वाडोलच्या हातामध्ये इथं बॉल आहे आणि आता बॅट कुणाच्या हातामध्ये तर राज बिरगावलेच्या हातामध्ये. ANP लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आपण पाहतो लेग साइडच्या दिशेला मारण्याचा प्रयास केला होता, थायपॅडला बॉल लागलाय आणि इथं पहिलाच बॉल अमोल वाडवलचा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ANP लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन सर्व आमचे अरुणजी पाटील आपल्याला पाहायला मिळते आणि ऑन द स्कोर वर वैभव कराले, ज्यांचं खरंच YouTube लाईव्ह अतिशय जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. जाता जाता एवढेच मी सांगेन, कारण काल देखील आपल्याला मी सांगितलं होतं वीर हनुमान चषकामध्ये देखील चांगला व्हॉइस आणि चांगली क्लॅरिटी या चॅनलला आपल्याला दिली होती आणि आज श्रीराम चषकामध्ये देखील. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका, पण हा बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच फक्त एवढंच सांगा बॅटकट की बाईज बॅटकट. 4 धावांसाठी चौकार. दोन बॉल होत आहेत, 4 धावा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. कालची खेळी नक्कीच करावी लागणार आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मिलिंदजी गोरिवले सर, त्याचप्रमाणे राजेश पागडे सर मॅन फ्रॉम चेंबूर घाटला. ओ हो काल मात्र त्या झोन मध्ये त्या जागेवर खूप सारे फटके खेळला होता राज बिरगावले, पण आज मात्र अमोल वाडवलची इथं बॉलिंग आहे आणि इथं चकवतोय, चकमा देतोय, बीट करण्याचा प्रयत्न करतोय. 3 बॉल 4 धावा, षटकातील 4था बॉल. हा याच दरम्यान जोरदार अपील, जोरदार अपील, जोरदार अपील. वाईड बॉल. वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. 3 बॉल मध्ये 5 धावा धाव फलकावर. 3 बॉल 5 धावा हे समीकरण जरूर मैदानामध्ये सोमजाई तिसे संघाचा असताना षटकातील 4था बॉल. याच दरम्यान मात्र 3 स्टंप खोलले, मोठा फटका खेळलाय. हा बॉल मात्र फाईन लेगच्या झोन मध्ये चाललाय. फाईन लेग रिजनला चिरून राज बिरगावलेचा आणखी एक दुसरा चौकार. या ओव्हर मध्ये अजून एक चौकार जर मारला राज बिरगावलीने तर आमचे बाळाराम सरफळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. अमोल वाडवलचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र थायपॅडला बॉल लागतोय. अचूक टप्प्याची बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. वा अमोल वाडवल काय बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील त्याने डॉट फेकलाय, जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. या षटकातील शेवटचा बॉल,
शेवटचा बॉल. ओ हो 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 हो, काय लाईन आहे, काय लाईन आहे. वा अमोल वाडवलची. आणि इथं सिंगल 1 धाव. पहिल्या षटका अखेर 10 धावा आणि आता 12 बॉल मध्ये 47 धावांची गरज जिंकण्यासाठी सोमजाई तिसे संघाला. 12 बॉल 47 धावा जरूर करायच्या आहेत. सन 2023 मध्ये मी पाहिलं होतं शिवगर्जना कलमच्या संघाला ज्यावेळेस 1 लाखाची टुर्नामेंट होती. कार्याध्यक्ष चॅम्पियन ट्रॉफी होती माणगाव तालुक्यामध्ये आणि त्या कार्याध्यक्ष चॅम्पियन ट्रॉफीला एक समालोचक म्हणून मला बोलवलं होतं. त्यावेळेस याच टीमचा आपण पाहिला तर खेळाडू त्याच्या डोळ्याला बॉल लागला होता राहुल राऊतच्या आणि डोळ्याला बॉल लागल्यानंतर तो जागच्या जागी पडला. अक्षरशः डोळ्यातून रक्त आलं. त्या क्षणी मात्र त्याला उचलून नेलं हॉस्पिटलला. आणि या टीमने त्या वर्षी जवळजवळ आपण पाहिलं 10 फायनल मारल्या होत्या. 1 लाख रुपये त्यांनी कमवले होते आणि ते 1 लाख रुपये त्या खेळाडूवर त्यांनी खर्च केला होता. म्हणजे टीम मित्रांनो अशी देखील पाहिजे. तुमच्या खेळाडूला जर मार लागला तर ते पैसे खिशात न ठेवता खर्च करणारी टीम देखील पाहिजे. हे मी त्यावेळेस पाहिलं होतं मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे जरूर. तो शिवगर्जना कलमचे संघ आहे आणि त्या सामन्याचं मी स्वतः धावतं समालोचन केलं होतं. मी अशीच एक परिस्थिती नागोठण्याच्या विभागामध्ये देखील मित्रांनो पाहिली होती. नक्कीच मी सांगणार हा बॉल फेकल्यानंतर याच दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयास पण इथं एकही धाव नाहीये. नागोठणे या ठिकाणी देखील असाच एक खेळाडू धावता धावता पडला कारण तिकडे एवढे खास मैदान नव्हता. दगड पायाला लागली पडला आणि त्याचा जवळजवळ आपण पाहिलाच ना तर हात जागच्या जागी फ्रॅक्चर झाला. त्याला देखील पनवेलला MGM ला नेला. त्या असोसिएशन मधल्या सर्व खेळाडूंनी कोणी 500 200 100 काढले आणि त्याच्यावर देखील खर्च केला. म्हणजे क्रिकेटचा खेळ खेळताना मित्रांनो जरूर आपल्या खेळाडूला दुखापत झाली ना तर नक्कीच असं देखील आपण सहकार्य करा. नुसतं क्रिकेट खेळू नका. या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच सांगेन. यावेळेस मोठा फटका येतोय. हवाई पाय येतोय. हा बॉल मात्र सलग सीमारेषा पार होतोय. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावर होते 16 धावा धावफलकावर. 9 बॉल मध्ये 41 धावांची गरज. प्रेक्षक वर्ग माझा जरूर माझ्यापेक्षा हुशार आहे कारण प्रेक्षकांना मी कधीच उलट बोलत नाहीये. ज्यावेळेस शक्तितुऱ्याचे प्रोग्राम करतो त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये प्रेक्षक फार महत्वाचे आणि क्रिकेटचं समालोचन करताना प्रेक्षकांशिवाय मित्रांनो मजा नाहीये. प्रेक्षक पुन्हा तुमचं हार्दिक स्वागत. याच दरम्यान मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय उडवल्या हवेमध्ये बॉल लॉंग ऑनच्या मधून चेंडू सरळ सीमा पार. आणखी एक येतोय दमदार चौकार. 20 धावा अजूनही 8 बॉल मध्ये 37 धावांची गरज जिंकण्यासाठी. राज राऊत ज्याने आपण पाहिलं किल्ला संघाच्या विरोधामध्ये काय बॉलिंग केली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तिथंच किल्ला संघ बॅकफुटवर गेला होता. याच दरम्यान मात्र 3 स्टंप खोलले. मोठा फटका फाईन लेगच्या रिझनला खेळलाय. हवाई फायर लॉंग अँड स्ट्रॉंग राज बिरगावलेचा उत्तुंग षटकार. 26 धावा धावफलकावर. 7 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची गरज. नक्कीच मित्रांनो राज बिरगावले मागच्या 2 वर्षापूर्वी दहावीर चषकामध्ये हाच तो खेळाडू. काय ते षटकार त्याने ठोकले होते आणि तेव्हापासून हा खेळाडू चमकला होता आणि राज बिरगावले नाव हे संपूर्ण रायगड मध्ये झालं होतं. ओ यावेळेस पुन्हा एकदा चमकताना राज मंगेश बिरगावले मॅन फ्रॉम तिसे बॅक टू बॅक षटकार. 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज. काही होऊ शकतं या मॅच मध्ये मित्रांनो. दहावीर चषकामध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले होते या खेळाडूनं. स्वतःचं नाही तर आमचे वस्ताद मंगेश बिरगावले वडिलांचं नाव देखील त्यांनी जरूर या रायगड मध्ये ठेवलं होतं कारण ती त्यावेळेस काय चर्चा झाली होती संपूर्ण कोलाड आणि रोहा तालुक्यामध्ये या खेळाडूची. इथं देखील बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. पुन्हा आशा दाखवले तिसे संघाला. 6 बॉल बाकी 25 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर येतोय यंगस्टार ज्याच्याकडे अनुभव कमी आहे पण गोलंदाजाला त्याच्या धार आहे असा आर्यन पडवळ. शिवगर्जना कलमच्या संघाकडून समोर आपण पाहतोय फलंदाज
सुयोग बिरगावले. हो हो हो, या दरम्यान सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न समोर. हा 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 हा. ओ कदाचित आर्यन पडवळ लहानपणी गोट्याचा खेळ खेळला नसावा असं मला वाटतंय, कारण इतका जवळचा नेम जरूर त्याने इथं चान्स दिलाय. सिंगल एक धाव बनले. या ठिकाणी काशीनाथ जाधव यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं देखील शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत. 5 बॉल मध्ये नक्कीच आमचे स्कोरर तुषार लकेश्री सांगतील 24 धावांची गरज. पाच बॉल 24 धावा. आर्यन पडवळ समोर आहे राज बिरगावले. षटकातील दुसरा बॉल. ओ याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल. ओ पंचांची ऍक्शन थोडीशी वेगळी असं वाटलं. थोडस पंचांनी देखील आश्चर्यचकित केलं. मला वाटलं आमच्या बाजूला फिरले म्हणजे वाईड बॉल. वा भाई वा. नाहीये डॉट बॉल. 4 बॉल. ओ हो हो यंगस्टर खेळाडू आर्यन पडवळ चमकदार कामगिरी करताना या बॉलवर देखील मिस केले आणि आता 3 बॉल मध्ये 24 धावांची गरज सोमजाई तिसे संघाला जिंकण्यासाठी. नाही नाही नाही, हा बॉल देखील डॉट खेळवलाय. वाह काय बॉलिंग होते आजच्या दिवसामध्ये. शिवगर्जना कलमजे संघाची हा चेंडू देखील डॉट. 2 बॉल 24 धावा. प्रेक्षक आता मात्र बसलेले उभे राहिले. प्रेक्षकांनी ओळखलाय हा सामना कुठल्या बाजूने आहे तो. या चेंडूवर आपण पाहतो चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल मात्र सरळ आउटफील्ड फास्ट तेज तरार येतोय चौकार. पण आता एका बॉल मध्ये 20 धावांची गरज आणि शिवगर्जना कलमजे संघ जरूर या ठिकाणी प्रेक्षकांनी ओळखलाय. गत वर्षामध्ये 3रा क्रमांक या मैदानावरून नेला होता, या गावातून नेला होता. पण आज मात्र चॅम्पियन बनताना शिवगर्जना कळमजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन शिवगर्जना कळमजे संघ आणि अभिनंदन सोमजाई तिसे हा संघ रनर अप होतोय. आपलं देखील अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 3य क्रमांक वियांश 11 किल्ला आपलं देखील हार्दिक अभिनंदन. 4थ क्रमांक दत्तकृपा सुतारवाडी आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन. सुधीर लकेश्री यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करणार आहोत. त्यांना विनंती असेल 5 बॉक्सवर यायचं आहे. ज्या खुर्च्या आजूबाजूला नेल्यात त्या आता समोरच्या